आणि आता राज्याच्या कानाकोपऱ्यातल्या घडामोडींवर एक धावती नजर टाकणार आहोत महाराष्ट्र सुपरफास्ट. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पंढरपूरमध्ये विठ्ठलाचं घेतले दर्शन. संत नामदेव आणि संत जनाबाई यांच्या संजीवन समाधीला 675 वर्ष पूर्ण. या निमित्ताने नामदेव पायरीवर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महाआरती. संत नामदेवराय आणि संत जनाबाई यांचा 675वा संजीवन समाधी सोहळा. या निमित्ताने विठ्ठल मंदिराला आकर्षक फुलांची सजावट. पंढरपूर कॉरिडॉर विरोधात अनोखी पोस्टरबाजी. पंढरपूर तीर्थक्षेत्र बचाव समितीने लावली पोस्टर्स. देवेंद्रजी, आमचा तुमच्यावर विश्वास, तुम्ही पंढरपूरची मूळ रचना कायम ठेवा, असाही मजकूर. आता व्हर्च्युअल रियालिटी गॉगल्सच्या माध्यमातून विठ्ठल रुक्मिणीची महापूजा पाहता येणार. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचा शुभारंभ. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मोठ्या मूर्तींचं समुद्रात विसर्जन करणार. राज्य शासनाचं मुंबई उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र. पीओपी गणेश मूर्तींबाबत नवीन नियमावली न्यायालयात सादर. 5 फुटांच्या मूर्तींचं कृत्रिम तलावातच विसर्जन करणं बंधनकारक. पर्यावरण विभागाकडून स्पष्ट. तर 8 फुटांच्या मूर्तीबाबत राज्य सरकार उद्या उत्तर सादर करणार. तुळजाभवानी मंदिरातल्या शिळांना तडे. देवीचा मुख्य गाभारा आणि शिखराला धोका. पुरातत्व विभागाकडून मंदिराचं शिखर हटवण्याबाबत अहवाल. तुळजाभवानीच्या 108 फुटी शिल्पाबाबत नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता. देवीच्या शिल्पातील रूप अष्टभुजा की द्विभुजा असण्यावरून मंदिराच्या विश्वस्त आणि अध्यक्षांमध्ये विरोधाभास. मुख्यमंत्री फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्ताने झालेल्या रक्तदान उपक्रमाची एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद. भाजपच्या ऐतिहासिक रक्तदान मोहिमेला आंतरराष्ट्रीय मान्यता. एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये भाजपचा डंका. मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवशी विक्रमी रक्तदान. रवींद्र चव्हाण यांना सर्टिफिकेट प्रदान. सर्वाधिक रक्ताच्या बाटल्या आणि केंद्रांमुळे 2 विक्रमांची नोंद. समृद्धी महामार्गावर 15 लाख वृक्ष लागवड होणार. एमएसआरडीसीच्या बैठकीत निर्णय. वन विभागाकडे वृक्ष लागवडीची जबाबदारी. पीएमपीएमएलकडनं 3 नव्या मार्गांवर बस सेवा. शेवाळेवाडी ते अण्णाभाऊ साठे बसस्थानक, वाघोली ते हिंजवडी आणि आपला चौक ते शिवाजीनगर या 3 मार्गांवर बस सुरू होणार. पुण्याच्या सारसबागेतल्या तलावाची अवस्था अत्यंत बिकट. तलावात घाण पाणी साचल्यानं परिसरात दुर्गंधी. तलावाची संरक्षण भिंत देखील तुटलेली. प्रशासनाने लक्ष द्यावं अशी मागणी.